पण तेव्हापासून मी बघतोय की मानवता आणि संवेदनशीलता हा खरा त्यांच्या स्वभावातला गुण आहे। म्हणजे अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज म्हणून काम करत असताना अडचणीच्या वेळा अशा आल्या की ज्याच्यामध्ये एकीकडे कायदा होता आणि दुसरीकडे व्यापक जनहित होतं। त्यावेळी त्या कायद्याचा अन्वयार्थ व्यापक जनहिता कसा काढता येईल, जनहिताकरता कसा काढता येईल यावर त्यांनी भर दिला। आणि प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी कायद्याने होतात असं नाही, तर व्यापक जनहित हे कायद्यामध्ये बसवता येतं अशा विचारांनी त्यांनी अनेक निर्णय त्या काळामध्ये दिले। आणि त्यातनं अनेक असे प्रसंग जे कदाचित मला जाहीरपणे सांगता येणार नाहीत, सांगणं योग्य होणार नाही, पण अनेक असे प्रसंग की ज्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या, लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असता, एक असंवेदन अशा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रकारची भावना निर्माण झाली असती अशा प्रसंगी त्यांनी नेहमी त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला। विशेषतः मला आठवतं की त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी कशी आहे, तर एकदा भोपाळचा जो हायवे आहे या हायवेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्याच्यामध्ये जे काही फॉरेस्ट येतं त्या फॉरेस्टच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये केंद्राचं वन विभाग ज्या उपाययोजना सांगत होतं त्या उपाययोजनांची किंमत ही मूळ रस्त्याच्या दुप्पट होती। त्यामुळे जे काही आपलं नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे ते त्याला ऐकायला तयार नव्हतं। रोज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघात व्हायचे, लोक मरायचे, रोज बातम्या यायच्या। आणि मग त्या बेंचवर गवई साहेब आले आणि गवई साहेबांनी बघितलं की यातनं मार्ग काढणं तर गरजेचं आहे, कारण हा मार्ग निघाला नाही तर रोज मरणाऱ्यांची संख्या ही इतकी प्रचंड होती, कारण प्रचंड ट्रॅफिक त्या ठिकाणी, कुठेही त्याला विस्तारित करण्याकरता जागा नाही। आणि मग त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय केला आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्राचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आणि देशाचे रस्ते विकास मंत्री म्हणजे गडकरी साहेब अशी तिघांची मीच कमिटी करतो, या कमिटीने बसायचं, एका महिन्यामध्ये याचं सोल्युशन काढून माझ्याकडे परत यायचं। आणि मग त्या कमिटीमध्ये आम्ही बसलो, अतिशय वेगवेगळ्या प्रकारे त्यात अभ्यास केला, सगळे जे काही देशभरातले एक्सपर्ट्स आहेत ते बोलवले, आपले प्रवीण परदेशी त्या ठिकाणी होते, त्यांनी काही सोल्युशन सांगितले, असे सगळे सोल्युशन्स तयार केले की ज्या सोल्युशन्समुळे टायगर कॉरिडॉरला कुठला प्रॉब्लेम होणार नाही। आणि मग ते सगळं घेऊन आम्ही त्यांच्यासमोर गेलो आणि एक लँडमार्क जजमेंट त्यांनी त्यावेळी दिलं आणि तो सगळा जो काही मिटिगेशनचा प्लॅन आहे तो मंजूर झाला, तो रस्ता देखील पूर्ण झाला। पण त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या अशा प्रकारच्या रस्त्यावर देशभरातल्या NGTsनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टे देऊन ठेवले होते, त्यामुळे त्या रस्त्यांची कामं होत नव्हती। या एका निर्णयामुळे देशभरामध्ये रस्त्यांची कामं जी वन विभागामुळे अडली होती ती कशी करायची या संदर्भातला मार्ग मोकळा झाला आणि सगळे रस्ते झाले। आणि आजही आपण जर बघितलं तर ते जे काही मिटिगेशन मेजर्स केले होते, तिथे जे काही कॅमेरे लावले त्याच्या खालून नीट जे आपले वाघ किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते जाताना दिसतात आणि अतिशय यशस्वीपणे, आणि जी काही किंमत लागत होती त्याच्या 25% किमतीमध्ये हे मिटिगेशनचं काम आपण करू शकलो। त्यामुळे मुळातच आपण जर बघितलं तर एक वेगळा अप्रोच, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे। म्हणजे त्यांचे बाकी जजमेंट्स तर आपण सगळे निश्चितपणे या ठिकाणी 370चं कोट करतो, किंवा आरक्षणामध्ये वंचितांना आरक्षण कसं मिळेल त्याकरता सब क्लासिफिकेशनचा विषयचा अनेक लँडमार्क जजमेंट्स आहेत। पण महाराष्ट्राकरता एक अजून महत्त्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट आहे की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला पुढारी हा एकच मागणी करायचा की झुडपी जंगलाचं काहीतरी करा, कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत। पंतप्रधानांकडे, सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटिल, कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती, दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते, लोकांची घरं अडली होती। नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड
आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं, ज्या जजमेंटच्या माध्यमातनं विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं मोकळे झाले, वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरीबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी कायदा असतो, कायद्याचं इंटरप्रिटेशन असतं, पण हे सगळं करत असताना एक व्यापक जनहित हे मनामध्ये ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आज आपल्याला या ठिकाणी खरं म्हणजे मी असं सांगू शकतो की एक जज म्हणून हायकोर्टामध्ये ज्यावेळेस ते काम करायचे त्याही वेळी त्यांचा अप्रोच हा वकिलांच्या प्रती देखील अतिशय संवेदनशील असायचा. अनेक वेळा अनेक वकील थोडं कमी ज्ञान असतं, योग्य प्रकारे विषय मांडू शकत नाही, त्यामुळे अनेक वेळा न्यायाधीशांच्या त्यांना रागाला सामोरं जावं लागतं. पण गवईसाहेब एक असे न्यायाधीश होते की ज्या वकिलाला काही येत नाही तो वकीलही उभा राहिला तर न्यायाधीशच त्याला सांगायचे की बाबा रे तुझ्या केसमध्ये हे मांडलं पाहिजे, ही बाजू न्यायाची आहे ती तू मांड, आणि त्याच्यानंतर मग ते जजमेंट द्यायचे. त्यामुळे जो सामान्यातला सामान्य वकील होता त्यालाही गवई साहेबांच्या कोर्टात उभं राहायला बरं वाटायचं की बाबा इथे चुकलो तरी शिव्या पडणार नाही, गवई साहेब आपल्याला सांभाळून घेतील